आपण पाहत आहात आपल्या हक्काचे TS न्यूज 24 तास। विट्यात राष्ट्रीय महामार्ग 160च्या रुंदीकरणावरून संताप। विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 160च्या कामावरून आज नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले। पूर्वी राज्यमार्ग 10 असलेल्या या रस्त्याची दर्जोन्नती होऊन राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। पूर्वी सुमारे 30 मीटर रुंद असलेला रस्ता सध्या 21 मीटर पर्यंत कमी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आलाय। मुख्य बाजारपेठ आणि रहिवासी भागातून जाणाऱ्या या मार्गावर गटार बांधकामाच्या कामामुळे रस्ता अधिक अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी काम बंद पाडले। अधिकाऱ्यांना जाब विचारताना त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। संबंधित अधिकारी संतोष शेळके यांच्यासह पथकाला आंदोलकांनी धारेवर धरले। वैभव पाटील यांनी सांगितले की काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत 30 मीटर रुंदी कायम ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र सध्या 21 मीटरचा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून काही धनदांडग्यांच्या इमारती वाचवण्यासाठी शहराचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलकांनी प्रशासनावर संशय व्यक्त केला। परगावी असल्याचे सांगून मुख्याधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून टाळाटाळ केल्याने संताप अधिक वाढला। या आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।